महाराज कोपला पाटील गावाची हिरो आता माझं भीक कोण घाली, अशी अवस्था जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. महाराज गावातला पाटील कोपला, आता गावातला पाटीलच कोपल्याच्या नंतर महाराज कोणाच्या सहाऱ्यान गावात राहतील तुकोबाराय. तुकोबारायनं विचार केला आता गावातच राहायचं नाही. लक्ष काय का तुकोबारायने विचार केला आता या गावातला जर पाटीलच कोपलाय, माय बापच जर घरातले कोपले तर घरात कोणाच्या सहाऱ्यान राहायचं, तसं गावातला पाटील कोपलाय आता गावात राहायचं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायने निश्चय केला आता डोंगरावर जाऊन भजन करायचं. महाराज जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावर जाऊ लागले, भजन करू लागले. जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती वाढू लागली आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती वाढू लागली त्यावेळेस लोकांना सहन झाली. कोणत्याही माणसाची असू द्या महाराज, कीर्ती वाढल्याच्या नंतर ती लोकांना सहन होत नाही. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्याला विरोधक हे असतातच. म्हणून जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती सहन होईना म्हणून गावातील काही रामेश्वर शास्त्री असतील, मंबाजी बुवा असतील, यांनी निर्णय घेतला तुकोबारायची कीर्ती, आता तुकोबारायचा अपमान केला, काही केलं तुकोबारायला त्याचा काही फरक पडेना, मग आता नेमकं करायचं काय. तर यांनी विचार केला आता काहीच करायचं नाही, फक्त काय करायचं तुकोबारायची कसं नाव खराब होईल याच्याकडे लक्ष दिलं. मग तुकोबाराय नेमकं करायचं काय, कारण अपमान कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोयीताचा धंदा. साधू संताला काही गरज नसती, कोणी मान करो कोणी अपमान करो ते आम्हाला लागतंय. साधू संताला त्याचं काहीही एक गरज नाही. मग करायचं काय, तर महाराज यांनी निर्णय केला जगद्गुरु तुकोबारायकडे डोंगरावर बाई पाठवली. जगद्गुरु तुकोबाराय भजन करत होते, भजन करत असताना बाई गेली. बाई गेल्याच्या नंतर तुकोबाराय समोर उभी राहिली. उभी राहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायने डोळे उघडले. डोळे उघडल्याच्या नंतर बाई पाहिली आणि बाई पाहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायच्या मुखातून वाक्य निघले बाई महाराज जगद्गुरु तुकोबारायने त्या बाईला सांगितलं जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे, तू जाय आम्ही तैसे नोहे, म्हणजे कैसे नोहे विश्वामित्रासारखे नोहे, तू जाय. जाई हो तू माते न करी सायास, सायास करूच नको, पावडर लावणं भांग पाडणं फुगा पाडणं झटके देणं होय घरी ते करूच नको. महाराज गुरुजी हे कीर्तनात उभं राहून सांगताना ही गोड वाटतंय, तुम्हाला ऐकताना ही गोड वाटतंय, पण एकांत स्त्री जाणं घरी जाय म्हण ना
महाराज एवढं सोपं नाही, कारण तुकोबाराय म्हणतात स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ट या पाषाणा मूर्ती त्याच्या. अरे स्त्रीचा संग नकोच नको, पण काष्ट म्हणजे लाकूड आणि पाषाण म्हणजे दगड, लाकडाची दगडाची पण नको. काय नको? जगद्गुरु तुकोबारायला विचारलं काय नको? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाटवे हा देव, न गडे भजन, आणि लालचावले मन आवरे ना. एकदा मन लालचावलं की मग आवरत नाही. समजेत बिलिंदर जर शरीरामध्ये काय असेल ते म्हणजे मन ही मन. या मना एवढं बिलिंदर दुसरं काहीच नाही. समजेत बिलिंदर काय असेल तर ते मन असेल, आणि मन जरी बिलिंदर असेल मायबाप लक्षपूर्वक आहे का, हे मन जरी बिलिंदर असेल, मन जरी खराब असेल, पण या मनाचा एक चांगला स्वभाव आहे. या मनाला जर एखादी गोष्ट आवडली ना की ती बस, आवडल्याच्या नंतर विषय संपला. लालचावले मन लागली से गोडी, ते जीवेनं सोडी आयसे झाले. फक्त ती गोडी एकदा आवडली पाहिजे. आणि एकदा कोणती गोष्ट माणसाला आवडली की ज्ञानोबराय चौथ्या अध्यायात सांगतात आवडी आणि लाजवी, व्यसनानी शिनवी, पिशे आणि भुलवी, तरी काही आवड निर्माण झाल्याच्या नंतर लाज वाटत नाही. तरुण वर्ग इथं कमी आहे. एखाद्याला जर गुरुजी एखाद्या गल्लीतली जर आवड असेल, 4G आहे, एखाद्याला जर एखाद्या गल्लीतली आवड असेल तर त्या गल्लीतून 10 चक्र आणायला त्याला लाज वाटत नाही. लोक काय म्हणतील, बायको देतील का नाही, ते म्हणते नाही. का म्हणतोय भाई तू का म्हणे हास्य जनतेमध्ये काय घेणं देणं नाही, फक्त 1 चक्कर आण द्या. का? ही त्याची आवड. मग तशी एकदा का नाही, त्या मन जरी बिलिंदर असेल, मन कितीही खराब असू द्या, कितीही चंचल असू द्या, कारण मना इथलं काही चंचल नाही. अतिशय जर चंचल काय असेल, हे प्रॅक्टिकली तिकडे एखादं मेला असतं तर काय गरज होती बाळाची. याला म्हणतात चंचल असं मन. मना एवढं काही चंचल, अतिशय चंचल आहे महाराज. म्हणून कसं आहे, मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. म्हणून मनाच्या माग जायचं नाही. हे परमाणू जर मन एक चांगलं मन आहे ना, मग एक मनाला जर लावायचं असेल तर ते भगवंताच्या चरणाकडे लावा. आणि एकदा का नाही मन परमार्थात लागलं रे लागलं की मग चिंता करायची गरज नाही, मग काहीच नाही. मग थोडे आहे आणि चित्त आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी, आणि चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. जर परमार्थात जर मनच, कारण कसं आहे परमार्थात शरीर नसलं, एखाद्या अवयव नसला माणसाचा, हात पाय तरी चालतंय, पण मन पाहिजे. म्हणून असं हे मन जगद्गुरु. कारण कसं आहे तुमचं आमचं मन तुम्हा आम्हाला बेजार करता याच्यात अजिबात नवल नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय काय करीतो या काय काय करे तो या परिणाय के नारायणा करू नये त्याची करी विवंचना निवपतना आदरिले. करायचं नाही त्याचं मनात वाईट चिंतन करतोय महाराज माणूस. काहीच गरज नाही.
असते त्याची आणि आपली, तरीही मन वाईट चिंतन करतोय महाराज त्याचं. कारण या कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर ती अगोदर मनात येत असते. मनात आल्याच्या नंतर ती पुढची क्रिया होत असते. म्हणून जर हे मन माणसाला वाटत असेल ना या मनानं भगवंताच्याकडे जावं, तर भगवंताकडे जाण्याकरता त्याला अगोदर साधू संतांची संगत द्यावी लागते. म्हणून तुकोबारा म्हणतात, मी त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यामुळं माझ्या जीवाला, माझ्या मनाला सुख प्राप्त झालं. मग महाराज तुम्ही वैष्णवाच्या संगतीत गेले, वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा पटलं, आणखी काय तर महाराज म्हणले आणि कमी जेव्हा काही नाही. बरं महाराज ठीक आहे, तुम्हाला वैष्णवाची संगत दिली, तर वैष्णवाची संगत दिल्याच्या नंतर तुम्ही काय कराल? टाइम कमी आहे महाराज, म्हणजे गायनाचे उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने आम्ही त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर मनाच्या आनंदाने परमार्थ करू. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही मनाच्या आनंदाने परमार्थ कराल, पण परमार्थ करणाऱ्या माणसाला, लक्षपूर्वक आहे का, परमार्थ करणाऱ्या माणसाला 4 गोष्टी आडव्या येत असतात. त्या 4 गोष्टी कोणते? तर तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात 4 गोष्टी. परमार्थ करत असताना 4 गोष्टी आडव्या येत असतात. त्या कोणत्या? तर ऐका, लाज, भय, शंका आणि मान. या 4च गोष्टी परमार्थिक माणसाला त्रासदायक आहेत. परमार्थात न येऊ देण्याकरता या 4 गोष्टी आहेत. ती पहिली गोष्ट म्हणजे लाज. नेमकंच माणसानं काहीतरी करायला जावं, लोक काय म्हणतील, नेमकीच माळ घातली, गण लावला. आमचे गुरुजी विनोदाला सांगत असतात, नेमका जे खांद्याला आपण गण लावायला सांगितला, ते म्हणते महाराज गण लावतो पण लोक काय म्हणतील. म्हणलं काय म्हणणार आहेत लोक? ते म्हणे लोक बुवा म्हणतील. म्हणलं तू का बाई आहे मग? म्हणजे बुवा. म्हणजे लाज, भय. भय म्हणजे कोणतं? तर जन्म आणि मरण हे भय. तर आणि लाज, भय, शंका. शंका म्हणजे संशय. कारण कसं आहे, या जीवन जगत असताना जर कोणती क्रिया जर जास्त माणसाच्या जीवनात घडत असेल तर म्हणजे संशय. जो माझ्याबद्दल असा बोलला, तो त्याच्याबद्दल असा बोलला, कोणीच कोणाबद्दल बोलायला रिकामं नाही, ज्याचं त्याला सुसन. कशाला कोण कशाकडे बोलतच नाही कोणी कोणाबद्दल. पण हे उगाच नसलेला संशय. कारण संशय एवढं मोठं पाप नाही. ज्ञानोबाराय सांगतात, संशयावनी थोर आणि का पाप नाही घोर विनाशाशी वरागृह प्राणीयाशी. संशय एवढं मोठं कोणतंच पाप नाही. म्हणून कधीच कोणावर संशय घ्यायचा, कधीच कोणावर संशय घ्यायचा. कारण संशय घ्यायची जी पद्धत आहे गुरुजी ती या वर्गात आहे फक्त. कारण अनुभव आले अंगा ते या जगा. महाराज हे संशय नीट आता सांगू का तुम्हाला, इथं आल्याच्या नंतर हे समजे ओळखीचे असल्याच्यानं, नाहीतर ज्यांनी मी आल्या बघितलं मला तरी वाटतंय 90% माणसाला मी इथं आल्याच्या नंतर मला तरी वाटतंय मी कोणालाच महाराज दिसलो नाही ना. ही सतत नाही, हीच मोठी मई खासियत आहे. महाराज गुरुजी तब्येत होण्याकरता सौरभला माहिती मी नाना साधना केल्या. लोक म्हणे झोपल्यावर तब्येत होती, मी 3 दिवस उठलो नाही, पण तब्येत काही झाली नाही. पण मला ही तब्येत नसल्यामुळं गुरुजी आता इथं तुम्ही समजे परिचयाचे, पप्पा परिचयाचे, कीर्तन घेणारे समजे परिचयाचे, पण गावाकडे काय होते कुठं म्हणजे घडलंय असं. एका घरी गेलो, बसल्याच्या नंतर त्या घरातला मालक म्हणे ते आलं नाही का रे, मी त्याच्या पुढं बसेल. मला असा राग आला म्हणजे याला आपटा भरून एकदा उठून पण म्हणलं याच्या घरात ये.
कीर्तन राहिलंय आणखी राहू द्या महाराज. पण मग त्या शेजारी गायकांनी त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आजचे हेच महाराज. मग ते त्याचं कान पटलं. दर्शन गिर्शन घेतलं म्हणे महाराज आम्हाला होतंय तसं काही चिंता करू नका. पण ती गोष्ट माझ्या मनाला लागली ना. मग मी त्या दिवसपासून एक विचार केला. म्हणलं कोणाच्या घरी गेल्यावर खुर्चीवर आणि गिडचीवर बसायचंच नाही. म्हणलं पाठवर बसायचं, पलंगावर बसायचं, मध्यभागी बसायचं, मांडीवर मांडी टाकून बसायची. म्हणजे आलेल्या गेलेल्या माणसाला मी महाराज दिसतो. हे प्रयोग मग चालू झाला गुरुजी. कीर्तनाला गेलं की मध्यभागी बसणं, आडी टाकून बसणं, गप्पा आणणं हे चालू झालं वजनात. पण महाराज योगायोग मग खराब. ज्या घरातल्या पलंगावर भीतील टेका देऊन बसलो त्या भीतील त्या घरातल्या बाईची टिकली लागली. आणि ती टिकली मी पाठील लागली. ती पाठील टिकली लागल्याच्या नंतर मी एका पाठील मी कीर्तन केलं, घरी गेला, कपडे बदलले, झोपलो. सकाळी बायकून कपडे धुवायला काढले. आणि कपडे धुवायला काढल्याच्या नंतर मला मागच्या शर्टाला टिकली दिसली. आता टिकली नवऱ्याच्या शर्टाला दिसली. नवीन लग्न झालेल्या म्हणजे बायकोच्या किती भावना चांगल्या निर्माण झाल्या. दिवस का माझं महाराज. मला काय म्हणायचं संशय आला कशात आणि ती टिकली लागली. मला काय म्हणायचं संशय घ्यायचा नाही. कारण संशय एवढं मोठं पातक नाही. म्हणून महाराज म्हणतात संशयही नको मान. तर तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलं मानदंब चेष्टा हे तो सुखराची विष्ठा. म्हणून साधू संताला लाजही नाही, साधू संतांना भयही नाही आणि मानही नाही, संशयही नाही, कोणत्याच प्रकारचं काही नाही. म्हणून महाराज म्हणतात लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परते. त्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आम्हाला दुसरं साधन कळत नाही. मग नेमकं ते नामस्मरण कसं करायचं तर ते सर्वांनी एकदा हात वरी करायचे. समजेने हात वरी करा बघा. पण हात वरी करा फक्त शेजाऱ्यावर ध्यान ठेवा. शेजाऱ्याने आपल्या खिशात हात घालणार म्हणजे झालं. हा टाईट हात करा. समजायचे हात उद्या रेडूवर येतील. एकदम भजन सर्व टाईट हात ठेवा एकदम. गोपाळ कुमार कुमार